जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। मंडळी नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आपल्या दिव्यांग बांधवांसाठी सर जे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन यांनी आपल्या दिव्यांग बांधवांसाठी कला कार्यशाळेचं आयोजन केलं होतं। नेमका ह्या कला कार्यशाळेचं आयोजन का केलं होतं, त्या पाठीमागचा उद्देश काय आहे आणि आपल्या दिव्यांग बांधवांना त्याचा फायदा कसा झाला आणि भविष्यात कसा होणार आहे, या सगळ्याची माहिती आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमांच्या माध्यमातून घेणार आहोत। यासाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे सर जे स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाचे कला शिक्षक आणि कला प्रशिक्षण विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश सोनावणे सर यांना। सर, आपल्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते। नमस्कार। धन्यवाद। सोनावणे सर, मला सांगा की ही जी कला कार्यशाळा आपण आयोजित केली, या पाठीमागचा नेमका उद्देश काय होता? आयसोवाच्या अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी अग्रवाल मॅडम यांची खरी संकल्पना आहे। अच्छा। त्यांची इच्छा होती की ही जी कार्यशाळा आहे ही सर जे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन इथे व्हावी। अच्छा। त्यांनी हा जो त्यांचा विचार आहे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक हिम चटर्जी आणि महाराष्ट्र राज्याचे कला संचालक डॉक्टर किशोर इंगळे यांच्याकडे मांडला। अच्छा। आणि ह्या कार्यशाळेचं नियोजन झालं। सर, मला सांगा की ही कार्यशाळा कधी पार पडली? ही कार्यशाळा 6 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत ह्या कार्यशाळेचं नियोजन आहे। अच्छा। 8 एप्रिलला ह्या कार्यशाळेचं प्रदर्शन आणि उद्घाटन दुपारी 3 वाजता। ही कार्यशाळा 8, 9, 10 एप्रिल जे स्कूल ऑफ आर्टच्या मेल हॉलमध्ये हे प्रदर्शित राहणार आहे। अच्छा। ही कार्यशाळा तुम्ही अरेंज करताना सर मला सांगा की तुम्ही आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचलात कसे? महाविद्यालयाला तिथपर्यंत जाणं स्वतः तितकंच काही शक्य नव्हतं, कारण त्यांच्या अनेक अडचणी आहेत। याच्यासाठी निपीड जी संस्था आहे यांचं विशेष सहकार्य लाभलं। ही कार्यशाळा आयसोवा, सर जे स्कूल ऑफ आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन आणि निपीड यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कार्यशाळा संपन्न झाली। अच्छा। या कार्यशाळेमध्ये कुठल्या प्रकारचे आपले दिव्यांग बांधव आलेले होते आणि कसा एक्सपिरियन्स होता तो तुमच्यासाठी? हो, निपीड या संस्थेने त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्या अशा शाळा आहेत ज्यांच्यामध्ये असे दिव्यांग बांधव आहेत, त्याच्यामध्ये मल्टिपल डिसेबिलिटी असेल किंवा असे वेगवेगळे जे ज्यांना अडचणी आहेत, अच्छा, अशा पण जे कला क्षेत्रामध्ये कार्य करू इच्छितात किंवा ज्यांचं चित्र चांगलं आहे, ड्रॉइंग करायची ज्यांना आवड आहे, अशा वेगवेगळ्या विविध वयोगटातील कला विद्यार्थ्यांना त्यांनी एकत्रित आणलं। अच्छा। त्यांना समजून सांगितलं की आपली कार्यशाळा कशी आहे। तर खरं निपीडच्या सहकार्यानेच विद्यार्थी आपल्या संस्थेपर्यंत पोहोचू शकले। अच्छा। सर, मला सांगा की ह्या कार्यशाळेचं स्वरूप काय होतं? ह्या कार्यशाळेचं स्वरूप असं आहे की हे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे हे कला विद्यार्थी हे विविध वयोगटातील आहेत। म्हणजे जरी त्यांचं वय जरी 28 असेल तरी त्यांची विचार करायची पद्धत थोडी 11-12 वर्षाची पण असू शकते, किंवा त्यांचा जो अपिअरन्स आहे तो सर्वसामान्यांसारखा नाही आहे। जसं त्यांची आकलन क्षमता थोडीशी वेगळी आहे किंवा शारीरिक क्षमता नाही आहे। म्हणजे आपल्याकडे काही असे विद्यार्थी होते की त्यांना हात पण नाही आहे आणि त्यांनी मग पायाने ती चित्र काढलेली आहेत आणि खूप वेगळा अनुभव आहे हा त्यांच्यासाठी। पण अशा दिव्यांग बांधवांसाठी ही कार्यशाळा तुम्ही जेव्हा आता सक्सेस केलेली आहे तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या का, किंवा त्यांच्यासाठी व्हॉलेंटियर्स वगैरे असे त्यांना द्यावे लागले का? तुमच्यासाठी किती ते मोठं टास्क होतं? सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ही कार्यशाळा जी आहे ती कला शिक्षक प्रशिक्षण विभागामध्ये आयोजित करण्यात आली। ह्या विभागामध्ये जे विद्यार्थी आहेत ते शिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत। म्हणजे ते शिक्षण जे घेतात ते स्कूलमध्ये शिकवण्यासाठी किंवा महाविद्यालयामध्ये शिकवण्यासाठी त्यांचं शिक्षण होतं। ते कलावंत पण असतात आणि कला शिक्षक म्हणून त्यांची पुढे भूमिका असते। तर त्यांना ह्या ज्या घटकांमधील विद्यार्थी आहेत, कला विद्यार्थी आहे, यांच्याशी त्यांनी संवाद साधायला किंवा त्यांची जी कला आहे, त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घेण्यासाठी विशेष पुढाकार घेतला की त्यांची एक जबाबदारी आहे की शिकवताना त्यांना अशाही विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आणि त्याचं त्यांना एक अनुभव मिळावा, त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचं इंटरॅक्शन व्हावं,
त्या विद्यार्थ्यांना जे स्कूल ऑफ आर्टचे जे विद्यार्थी आहे, जसं कला शिक्षक प्रशिक्षण विभागातील तर विद्यार्थी आहेच, पण इतर विद्यार्थी किंवा शिक्षक यांच्याशी पण इंटरॅक्शन व्हावं आणि एक वेगळा अनुभव मिळावा. अच्छा. आणि अडचणी तर तशा नियोजन जे आहे त्या नियोजनामध्ये सुरुवातीलाच आम्ही ठरवलं होतं की आपल्या विभागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना इन्व्हॉल्व करायचं. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने ॲज अ व्हॉलेंटियर तर भूमिका पार पाडलेलीच आहे, पण प्रत्येक जो कलावंत विद्यार्थी आहे त्यांच्याशी संपर्क साधून, त्यांची संवाद साधून किंवा त्यांच्या चित्राचा अभ्यास करून त्यांनी स्वतंत्र त्याचा एक लेख पण लिहिलेला आहे. अच्छा. म्हणजे ते कोणत्या पद्धतीचे फॉर्म काढतात किंवा त्यांची संकल्पना काय असते किंवा त्यांना काय काय अडचणी येतात, तर एक वेगळा मेसेज त्या विद्यार्थ्यांना पण मिळालेला आहे. आणि जे कलावंत विद्यार्थी आलेले आहेत त्यांना पण एक वेगळी आपुलकीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली की हे आपल्यासारखेच एक कलावंत विद्यार्थी आहेत आणि आपण पण असं करू शकतो, ही एक प्रेरणा त्यांना मिळालेली आहे. नक्कीच सर. सर मला सांगा की तुम्ही आता बऱ्याच दिव्यांग बांधवांना आता कार्यशाळेच्या निमित्ताने भेटला असाल, तर सामान्य विद्यार्थी आणि आपला दिव्यांग कलावंत विद्यार्थी, तर तो विद्यार्थी व्यक्त कसा होत होता आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत होतं का? खूप चांगला प्रश्न मॅडम हा. ह्या कार्यशाळेचा एक उद्देश असा आहे की समानता निर्माण व्हावी. बरोबर. म्हणजे हे जरी विद्यार्थी दिव्यांग असले तरी त्यांच्यामध्ये एक स्पेशल ॲबिलिटी आहे, ती त्यांनी त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण कला असं माध्यम आहे की ते व्यक्त होण्यासाठी खूप पूरक आहे आणि जिथे आपण व्यक्त होतो तिथे आपल्याला समाधान मिळतं. बरोबर. आणि कला शाखेचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये असे पण विद्यार्थी होते की डिसेबल आहेत. त्यांना एक प्रेरणा मिळाली की आपल्यासारखाच एक विद्यार्थी जो आहे तो ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि MFA पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे इंटरॅक्शन जे आहे त्यांच्यासोबत हे खूप महत्त्वपूर्ण ठरलं. नक्कीच. सर मला सांगा की ठीक आहे, तुम्ही आत्ताही फक्त 3 दिवसांची कार्यशाळा आत्ता अरेंज केली आणि त्याच्यानंतर मला वाटते 10 तारखेपर्यंत त्या याचं प्रदर्शन तुम्ही तुमच्याच कॉलेजमध्ये ठेवणार आहात. पण इतर वेळीही तुमच्या सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन्स आहेत का आणि काही विशेष सवलत त्यांना मिळते का? काय त्यांचं ॲडमिशनचं प्रोसेस आहे? विशेष जागा राखीव आहेत. शासन धोरण जे आहे त्याच्यानुसार आणि विद्यापीठाच्या नियमानुसार काही जागा त्यांच्यासाठी राखीव असतात. म्हणजे त्यांची जी ॲबिलिटी थोडी त्याला धरून एक वेगळा क्रायटेरिया त्यांच्यासाठी एक समाविष्ट केलेला आहे. त्यांची कॉम्पिटिशन जी ती वेगळ्या विभागासाठी आहे आणि समाजामध्ये समानता निर्माण करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा जागा राखीव आहेत. अच्छा. मग त्यांच्यासाठी शिक्षणाची अट काय आहे? काय साधारण ती प्रोसेस आहे ती आम्हाला सांगा. क्रायटेरिया तर सगळ्यांसाठी सेमच आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर 12वी नंतर. अच्छा. तो प्रत्येकाला तो एक क्रायटेरिया आहेच. आणि डिप्लोमा करायचा असेल तर 10वी नंतरचा एक डिप्लोमा आहे. ते आपल्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पण स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये 10वी नंतर शिल्पकला विभागामध्ये प्रवेश मिळू शकतो. सर मला सांगा की सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये काय तुमच्या म्हणजे आता एखादा मला असं विचारायचं आहे की एखादा कलाकाराला कुठल्या प्रकारची आवड आहे ते कसं कलाकाराला समजतं किंवा तुमच्या स्कूलमध्ये विद्यापीठामध्ये काय काय शाखा आहेत? आपल्या कला महाविद्यालयामध्ये वेगवेगळे डिग्री कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये ड्रॉइंग अँड पेंटिंग आहे, मेटल वर्क आहे, टेक्स्टाईल डिझाईन आहे, इंटेरियर डेकोरेशन आहे, सिरेमिक आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे यासोबत ॲप्लाइड आर्ट आहे, आर्किटेक्चर आहे, कला शिक्षक प्रशिक्षण विभाग आहे. आणि एकमेव संस्था अशी आहे की ज्या संस्थेमध्ये इतके कोर्स सुरू आहेत. अच्छा. नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे ही सर. सर मला सांगा की पण जो चित्रकलेचा विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा त्याला माहिती असतं का की आपल्याला ह्या आता तुम्ही बऱ्याच शाखा सांगितल्या, तेवढ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, पण या म्हणजे ह्या प्रकारामध्ये आपल्याला आवड आहे हे त्याला अगोदरच माहिती असतं का की तो तिथे आल्यानंतर मग त्या शाखेकडे तो 1 वर्ष कॉमन झाल्यानंतर मग त्या शाखेकडे त्याचं म्हणजे तो वळतो असं काही आहे? हो. पहिला जो वर्ष आहे म्हणजे पहिलं वर्ष जे BFAचं ते कॉमन असतं. अच्छा. ह्या वर्गामध्ये सर्व विषय असतात जे फाउंडेशनला असतात. बेसिक विषय सगळे असतात. पण तो प्रवेश घेतो ना तो एका डिपार्टमेंटला प्रवेश घेतो. अच्छा. म्हणजे टेक्स्टाईलला जरी त्याने ॲडमिशन घेतली असेल किंवा ते सिरेमिकला जरी घेतली असेल, ड्रॉइंग अँड पेंटिंगला जरी घेतली असेल तरी पहिला वर्ग त्यांचा कॉमनच होतो. त्याच्यामध्ये त्यांना सर्व विषयांचं शिक्षण मिळतं. आणि जेव्हा त्यांना ॲडमिशन घ्यायची असते CET थ्रू, तर
विषयाचं तर त्यांना नॉलेज असतं. आपल्याकडे प्रदर्शन होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि जे विद्यार्थी इच्छुक असतात म्हणजे खूप मोठ्या संख्येने तिथे भेट देतात. त्यावेळेस खरोखर त्यांना त्या डिपार्टमेंटचं आकलन होतं किंवा नॉलेज मिळतं त्यांना. किंवा काही विद्यार्थी ते थोडंसं चर्चेनुसार किंवा आपल्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून किंवा शिक्षकांशी थोडंसं एक आपल्याला कोणता विषय किंवा कोणत्या वर्गामध्ये ॲडमिशन आपण घेऊ शकतो याची पूर्वकल्पना घेऊनच तो CETची एक्झाम देतो आणि आपले विषय निवडतो आणि मग तेव्हा त्यांना प्रवेश मिळतो. त्याच्यानंतर मग तो एका वर्गामध्ये म्हणजे सर्व विभागातले विद्यार्थी जे ते एका वर्गात बसतात पहिलं वर्ष. कारण जे बेसिक जे ड्रॉइंग आहे किंवा जे विषय त्यांना यायलाच पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. अच्छा, म्हणजे जे अगदी हाडाचे कलावंत चित्रकलेत आहेत ते जे स्कूल ऑफ आर्टला मला वाटतं ॲडमिशन्स घेत असतील, की असं काही नाही आहे, एक साधारण टेंटेटिव्ह आम्हाला चित्र येतंय आणि मग आम्ही तिथे जायची इच्छा आहे, त्या शाखेमध्ये शिकायची इच्छा आहे, असेही काही विद्यार्थी असतात? नाही, सर्व विद्यार्थी सर्व स्तरावरचे विद्यार्थी इच्छुक असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मला ॲडमिशन मिळावी, विशेषतः जे स्कूल ऑफ आर्टमध्ये ॲडमिशन मिळावी आणि प्रयत्न करतात. ते पहिला अटेम्प्ट देतात, दुसरा अटेम्प्ट देतात. म्हणजे असं पण होतं की काही विद्यार्थी 2-3 वर्ष थांबतात जे मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. कारण आता झालेलं काय की जे धोरण आहे शैक्षणिक धोरण, त्या धोरणामध्ये कला विषयाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आता विद्यार्थी कलेपर्यंत सहज पोचतायत. बरोबर. सर, मला सांगा की थोडंसं पाठीमागे जाऊया. आत्ताच तुम्ही कला कार्यशाळा दिव्यांग बांधवांसाठी हे केली, तर त्यांना ह्या कार्यशाळेचा सध्या किती उपयोग झाला आणि भविष्यात किती उपयोग होणार आहे? जे स्कूल ऑफ आर्टमध्ये येऊन काम करण्याचा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव मिळणं. म्हणजे त्यांनी बऱ्याच कार्यशाळा अगोदर अटेंड केल्या असतील किंवा त्यांच्या शाळेत किंवा त्या परिसरामध्ये पण त्यांनी काम केलं असेल. पण जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आल्यानंतर खरोखर त्यांना एक वेगळा अनुभव मिळालेला आहे. विशेषतः ह्या विद्यार्थ्यांमध्ये काम करताना म्हणजे एक सहकार्याची भावना होती हे कार्यशाळेमध्ये. म्हणजे हाच कलावंत आहे जो मला थोडंसं मदत करतोय आणि त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना त्याचे अनुभव शेअर करतोय की आपण काय करायला पाहिजे. चित्र काढताना थोडंसं कुठेतरी त्याला तो सांगतो किंवा विचारतो की तू काय काढतोयस आणि त्याला प्रोत्साहन देतो. तर हे ह्या संस्थेत किंवा कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्येच होऊ शकतं. कारण इतर ज्या कार्यशाळा आहेत त्या फक्त विद्यार्थी काम करतात, पण त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करणं आणि ते पण आपल्याच वयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी करणं ही एक मोठी बाब आहे त्यांच्यासाठी, वेगळा अनुभव आहे आणि त्याच्यासाठी खरोखर फायदेशीर आहे. आता त्याचं प्रदर्शन होणार आहे, त्याच्यासाठी त्यांना एक वेगळं प्रोत्साहन मिळेल. जे ज्येष्ठ शिक्षक आहेत किंवा इतर विद्यार्थी ते त्यांच्यासोबत संवाद साधतील. त्यांना एक विद्यापीठामार्फत एक सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. आता हे एक चांगली संकल्पना आहे, त्यांच्यासाठी प्रोत्साहनच आहे. नक्कीच सर. सर, मला सांगा की हा जो तुमचा डिप्लोमा आणि डिग्री कोर्स जो आहे, अभ्यासक्रम जो आहे, तो मराठीतून आहे की इंग्लिशमधून आहे, काय? हा कोर्स म्हणजे त्याच्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत म्हणजे विशेषतः की CETच्या एक्झाम त्या इंग्लिशमधून होत होतात. लेक्चर्स जे आहेत ते मिक्स होतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्या भाषेत कळतं त्या विद्यार्थ्यांना त्या भाषेत समजवलं जातं आणि ज्यांना अगदीच इंग्लिशचं कळत नाही तर त्यांना मराठीतून समजवलं जातं. आणि आपल्याकडे हे झालं थिअरॉटिकल विषय, पण जे प्रॅक्टिकल विषय आहेत ते तर जनरल कॉन्सेप्ट आहेत, ते आपण सहज बोलतो आणि सगळ्यांना समजेल ह्याच भाषेत. म्हणजे मोस्टली प्रयत्न करतात की त्यांना इंग्रजीत समजावं किंवा कळावं, पण त्यांना जर कळत नसेल, कारण हे कला शाखेचे विद्यार्थी आहेत, एका ठराविक स्तरापर्यंत त्यांनी इंग्रजीचा अभ्यास केलेला असतो. विशेषतः ग्रामीण भागातले विद्यार्थी जास्तीत आपल्या संस्थेमध्ये असतात. तर विशेषतः त्यांना ज्या भाषेत समजेल किंवा जी गरज आहे त्या भाषेत सगळं आपलं संवाद आणि शिक्षण दिलं जातं. नक्कीच. सोनावणे सर, मला सांगा, बोलता बोलता आपण म्हणालो की चित्र हे व्यक्त व्हायचं माध्यम आहे, तर हा कलाकार व्यक्त कसा होतो चित्राच्या माध्यमातून? आपण आता कला विद्यार्थ्यांबद्दल बोललो, आपण आता जनरल जर कलावंतांबद्दल जर चर्चा केली तर कलावंत आपल्या पद्धतीने एक विषय निवडतो किंवा एक त्याची एक स्टाईल निवडतो आणि समाजाच्या घडामोडी ज्या आहेत किंवा त्यांना ज्या गोष्टी प्रभावित करतात किंवा कधी कधी त्या इरिटेट करतात किंवा आवडतात त्या व्यक्त करतात. ही एक भाषा आहे, चित्रकला एक भाषा आहे आणि ह्या भाषेद्वारे तो व्यक्त होतो आणि निश्चिंत होतो आणि एक समाधान त्याला मिळतं. आणि प्रत्येकाला आता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये असं वाटतं की मला व्यक्त व्हायचं आहे आणि ह्या माध्यमातून व्यक्त होतो आणि त्याला एक वेगळी एक समाधानाची जाणीव निर्माण होते आणि एक भावना निर्माण होते की मी व्यक्त झालोय. नक्कीच. आणि प्रेक्षकाला हे कळतं किंवा नाही कळत, कारण
ती जी लँग्वेज आहे किंवा ती जी क्रिएटिव्हिटी आहे ती सर्वसामान्यांना कळेल असं नाही, पण त्याचं काम आहे की ते व्यक्त व्हायचं. नक्कीच. म्हणजे जसं एखादा गायक जर का समजा क्लासिकल म्युझिकमध्ये त्यांनी किंवा क्लासिकल गायन केलं तर ते सर्वांना ते कळेल असं नाही, पण तो जो भाव आहे, तो जो राग आहे, त्याचा जो आस्वाद आहे तो मिळतो. तसं चित्रकलेमधून पण मिळतो. तिची रंगसंगती, त्याचे पॅटर्न्स, त्याचं रंगलेपन, याच्यातून त्यांना अनुभव मिळतोच. नक्कीच सर. पण सामान्य जनतेने जेव्हा आपण प्रदर्शन बघायला जातो तेव्हा असं वाटतं की अरे काय रेखाटले, पण नक्कीच चित्रकलाची त्या पाठीमागे काहीतरी कन्सेप्ट असते, संकल्पना असते आणि तो व्यक्त झालेला असतो. तर आपण सामान्य दृष्टीने त्या चित्राकडे कसं बघायचं? आता सध्या गॅलरीजमध्ये काय होतं ना की कलावंत इंटरॅक्शन करतात प्रेक्षकांसोबत, पण जर तिथे कलावंत नसेल आणि आपण ते प्रदर्शन बघायला गेलो तर त्या चित्रातून आपल्याला अनुभव मिळतोच, कोणता तरी एक मेसेज मिळतो. तो कलावंताने दिलेला मेसेज असेल असंच नाही, पण ते रंग, त्याचे जे फॉर्म्स आहेत, कुठेतरी आपल्या ज्या आठवणी आहेत किंवा आपल्या ज्या भावना आहेत कुठेतरी तिथे मॅच होतात आणि तो जो आस्वाद मिळतो तो एक जसं भरतमुनींच्या रससूत्रामध्ये पण तेच सांगितलेलं आहे की कलावंताने व्यक्त झालं, त्याच्या भावनेचं व्यक्त झाला, पण आपल्या ज्या पाठीशी अनुभव आहेत ते जेव्हा जोडले जातात तेव्हा ती रसनिष्पत्ती होते आणि तो आस्वाद हा वैयक्तिक पण असू शकतो. कधी कधी असं होतं की अरे मला असं वाटलं होतं, हे ना, ते पण एक वेगळे इंटरॅक्शन आहे. आता ती काय असतं की जे कलावंत ते शिकलेले असतात, त्यांना क्रिएटिव्हिटी कळते, त्यांना फॉर्मचं डिस्टॉरेशन कळतं किंवा जे त्यांनी हिस्ट्रीचा अभ्यास केलेला असतो की आता सध्या जगामध्ये काय चाललेलं आहे ते त्यांच्या शैलीतून व्यक्त होतात. ह्या कॉन्सेप्टला सर्वसामान्य माणूस एवढा अवेअर नाही आहे. तो चित्र बघायला येतो, पण तो जो त्यांनी अभ्यास केलेला आहे तो कुठेतरी मॅच होत नाही, कारण ती एक भाषा आहे, त्यांनी एक भाषा आत्मसात केलेली आहे. तर मला वाटतं की तरी ते एक चांगली एक अनुभव आहे की चित्र किंवा कोणतेही एक इन्स्टॉलेशन असेल किंवा कोणती आर्ट असेल तर आपल्याला एक अनुभव त्याच्यातून मिळतोच. नक्कीच सर. आता आपण चित्रकार जेव्हा बघतो किंवा प्रदर्शन बघायला जातो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतात. मग कार्डबोर्डवरती, कापडांवरती हे केलेली चित्र असतात किंवा कोणी छायाचित्र असं व्यक्तींचं काढलेलं असतं, कोणाला निसर्ग सौंदर्य खूप आवडलेलं असतं. तर या चित्रकारांमध्ये काय नेमका फरक असतो? आता काळानुसार कला बदलत जाते. आता जे नवीन कंटेम्पररी आर्टमध्ये माध्यमाचं बंधन नाही आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही माध्यमात तुम्ही व्यक्त होऊ शकतात. आता बदलत्या काळानुसार कलावंत पण बदलत चाललेले आहेत. म्हणजे आपल्याकडे जे टेक्सटाईल डिपार्टमेंट आहे, विविंग आणि प्रिंटिंग, याच्या व्यतिरिक्त ते कलाकृती पण तयार करतात टेक्सटाईलमध्ये किंवा सिरॅमिकमध्ये. जरी पॉटरी असं आपण बनवतो तरी पण त्यांच्यामध्ये एक 3D फॉर्म तयार करतात, म्हणजे पूर्वीपासून बनवत आलेले आहेत. पण आता जे कंटेम्पररी आर्ट, समकालीन कलेमध्ये ज्या पद्धतीने मांडणी होते, आता विद्यार्थी आणि कलावंत हे आत्मसात करत गेलेलं आहे. कारण त्या कलेमध्ये काय होतं की समाजातल्या ज्या आता सध्याच्या घटना आहेत त्याची मांडणी केली जाते. ही जी मांडणी आहे हे व्यक्त होण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते की त्यांना काय विषय मांडायचा आहे. त्यामुळे बदलत्या प्रभावामध्ये आता कलावंत पण बदलत चाललेले आहेत. सर मला सांगा की वेगवेगळी चित्र काढणारे जे चित्रकार आहेत त्यांना साधारण किती कालावधी लागतो आणि चित्रकाराचं असं काही असतं का की त्याला पहाटेची वेळ पाहिजे किंवा शांत वेळ पाहिजे, असं काही चित्रकाराचा मूड असतो का? प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आहे याच्यामध्ये. चित्र किंवा कोणती कलाकृती जर त्यांना साकारायची असेल तर त्याच्या मागे बऱ्याच अगोदरचा अनुभव, बऱ्याच अगोदरचे विचार, बऱ्याच अगोदरच्या संकल्पना ह्या एकत्र येऊन मग चित्र तयार होतं. म्हणजे आता मला चित्र काढायचंय, मी बसतो चित्र काढायला, तर असं अचानक नाही होऊ शकत. त्याच्या मागे एक जे ड्रॉइंग आहे, तो जो विचार आहे तो सखोल मनामध्ये रुजलेला असतो. किंवा कोणताही त्याच्यावर झालेला प्रभाव असेल किंवा त्याने एखाद्या वेगळ्या शैलीत, कोणत्याही शैलीत जरी चित्र केलं तरी तो प्रभाव त्याच्या मनामध्ये अगोदरपासूनच असतो. आणि तो माध्यम कोणतं आहे किंवा तो किती व्यापक आहे याच्यानुसार थोडंसं मग ठरतं की याला किती कालावधी जाईल. साधारणपणे जर विषयानुसार जर आपण म्हटलं की एखादं व्यक्तिचित्रण जर समोर बसून मी केलं किंवा कोणत्याही कलावंताने व्यक्तिचित्रकाराने जर केलं तर 2 तासात पण होऊ शकतं आणि ते चित्र मी 3 महिने, 4 महिने, 6 महिने पण करू शकतो. त्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत, जितक्या कलावंताला वाटतील तितके पैलू त्याच्यामध्ये ते उलगडत जातात. आणि हे जे चित्रकार रंग भरतात चित्रामध्ये ते एक्सटेम्पर असतात की त्याच्या पाठीमागे सुद्धा एक संकल्पना असते. सहजासहजी कोणते रंग असं कलावंत लावत नाही. त्याच्या मागे एक विशिष्ट उद्देश असतो, रंगांचा एक विशिष्ट अर्थ त्यांच्या अनुभवातला असतो किंवा त्यांच्या एखाद्या घटनेतला असतो. आणि ते जे संपूर्ण चित्र आहे एक कॉन्सेप्ट आहे
म्हणजे प्रत्येक एलिमेंट्स, प्रत्येक ड्रॉइंग, प्रत्येक ॲप्लिकेशन, प्रत्येक टेक्स्चर याच्या मागे एक संकल्पनाच असते. अच्छा त्याच्याशिवाय तो समाधानीच न होऊ शकत. अच्छा म्हणजे चित्रकाराचं समाधान काय असतं की त्याला ज्या गोष्टी प्रभावित केल्यात त्याने अनुभवाने पण आणि व्हिज्युअली पण. व्हिज्युअली पर्यंत जोपर्यंत त्यांना ते अपील होत नाही तोपर्यंत ते चित्र पूर्ण होतच नाही. अच्छा. आणि सर मला सांगा की तुमच्या अभ्यासक्रमामध्ये थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल खूप महत्त्वाचं आहे? नाही, थेअरीचा पण अभ्यास आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे हे समजण्यासाठी काय झालंय हे महत्वाचं आहे करणं. मग त्याच्यातून प्रॅक्टिकल म्हणजे ती चित्र जन्माला येतात? नाही, दोघांच्या संयोगानेच होतं. कारण थेअरी म्हणजे काय, जरी ते वर्ड किंवा टेक्स्ट असले तरी काय झालेलं आहे ते प्रॅक्टिकलीच झालेलं आहे. अच्छा ते फक्त शब्दाच्या माध्यमातून ते कळतं. अच्छा म्हणजे त्याची माहिती फक्त शब्दातून कळते किंवा एखाद्या प्रेझेंटेशन PPT प्रेझेंटेशन मधून कळते किंवा एखादी स्लाइड दाखवून कळते. क्रिएटिव्ह पेंटिंगमध्ये काय काय घडामोडी झालेल्या आहेत. कारण हे काय, हा रिसर्च आहे. ॲक्च्युली पेंटिंग हा एक रिसर्च आहे. रिसर्च काय असतो की काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो. आणि नाविन्यता कधी येते की जेव्हा तुम्हाला थोडंसं त्याच्या मागचं पार्श्वभूमी माहिती असते, त्याच्या मागच्या शैली माहिती असतात. म्हणजे पारंपरिक कलेमध्ये पण आता एक थोडक्यात उदाहरण देतो की वारली एक शैली आहे. वारली शैलीमध्ये अगोदर काय व्हायचं की एक ठराविक विषय ते रंगवले जायचे. पण आता समकालीन कलेमध्ये जे कंटेम्पररी ज्या हालचाली आहेत, घडामोडी आहेत, त्या वारलीच्या शैलीमध्ये पण येतात. म्हणजे एखादं विमान चाललंय किंवा एखादी घटना घडली, त्याची शैली जरी ती असली तरी त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे ना आता सध्याच्या परिस्थितीचा. त्याच्यानंतर त्यांना कळतं की आपल्याला हे कशा पद्धतीने काढायचं आहे. हा एक म्हणजे पूर्व अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं की काळानुसार चित्रकला ही बदलत चालली आहे? हो, बदलत चालली आहे. तर मी म्हणत नाही की ते बदलली पाहिजे. कारण हे जे बदल आहे ते आता नाही होत आहे, पूर्वीपासून होत आलेले आहेत. म्हणजे गरजेनुसार कलाकृतीचं प्रदर्शन झालेलं आहे. स्वतः वैयक्तिक कलाकृती असतेच, पण समाज हा आताच्या घडामोडींचा घटक आहे. म्हणजे 20 वर्षापूर्वीचा मी किंवा एखादा 20 वर्षापूर्वीचा कलावंत, त्याचा दृष्टिकोन आणि आताचा कलावंत हा फरक पडतोच. आणि तो वेगवेगळ्या गॅलरीजला व्हिजिट देतो, त्याला एखादी गोष्ट आवडते किंवा समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या प्रभावी ठरतात त्याच्यावर आणि त्याची मांडणी होते. म्हणजे हा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. एखादा कलावंत नाही बदलत, त्याला ज्या पद्धतीने शैलीमध्ये तो काम करतो ते, आणि साहजिक आहे, करू शकतात, करायलाच पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही व्यक्त व्हा तुमच्या पद्धतीने. त्याला कोणाचं बर्डन असायलाच नको की तुम्ही आता बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे. नाही, तो स्वतःच्या आनंदासाठी कलाकृती करणार आहे आणि त्याला वाटतं की मला रसिकाला हा आनंद द्यायचा आहे, तो त्याचा अधिकार आहे. नक्कीच. आणि ते पण म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की बदलत्या प्रवाहातली चित्र ही थोडी वेगळी आहेत किंवा ती अधिक प्रभावी आहेत, असं नाही. एखाद्याला समजा अमूर्त चित्र काढायचे, अमूर्त चित्र काढत आलेले आहेत, ते त्याच्यामध्ये कोणते कॉन्सेप्ट नाही, एक भाव असतो, एक त्यांची ती अवस्था असते. त्यांना नाही वाटत मी 10 वर्षापूर्वी ही अशी चित्र काढली, मला आता पण अशीच काढायची आहेत. पण आपण जरी म्हटलं काढायची आहेत, अशीच काढायची, तरी आपण जर नीट निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये बदल दिसतातच आणि ते कलावंताला कळतात. सोनावणे सर, जाता जाता आपल्या कलाकार मंडळींना काय संदेश द्याल? मी सर्वांना ह्या माध्यमातून आवाहन करतो की सर्व कलावंत, कलारसिक आणि कला विद्यार्थी यांनी ह्या प्रदर्शनाला भेट द्या आणि ह्या जे दिव्यांग कला विद्यार्थी आहे यांना प्रोत्साहन द्या. धन्यवाद. नक्कीच. प्रकाश सोनावणे सर, आज आपण इथे आलात आणि या JJ स्कूल ऑफ आर्टची खूप चांगली अशी माहिती दिली. या प्रदर्शनाची खूप माहिती चांगली आमच्या मंडळींपर्यंत पोहोचवली. या सर्व जय महाराष्ट्राच्या टीमतर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तेव्हा मंडळी, आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह पुढच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.